नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनल ऐतिहासिक कथा यावर स्वागत आहे. आपल्याला या चॅनलवरती रोज नवनवीन गोष्टी कथा ऐकायला भेटतील. तर आजची आपली कथा ही रावण राजा राक्षसांचा अशी आहे. आपल्याला कथा आवडल्यावर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कथा सुरू करूया. आजोबा सुमाली हे असुर राजा आणि आई राजकन्या असल्याचं समजल्यानं मनातून आनंद तर झालाच, पण तितकाच मी अचंबितही झालो. आई आणि मावशांची आजोबा नसताना विवाह कसा झाला असेल? आर्य ऋषी आणि असुर राजकन्या या दरम्यान विवाह संबंध कसे जुळले असतील? तिन्ही असुर राजकन्या एकाच ऋषीला कशा दिल्या असतील? आणि विवाह झाल्यानंतर इतके दिवस आजोबांना मुलींना बघावं असं का वाटलं नसेल? अशा प्रश्नांवर विचार करत मी कुठे बाहेर आलो. सगळी भावंडं माझ्या मागे पळवीत आली. बलिष्ठ शरीरयष्टीचे सैनिक आश्रमात फिरत होते. प्रहस्तानं आमच्याकडे टक लावून बघत विचारलं, नावं काय तुमची? मी स्वतःसहित सर्व भावंडांची ओळख करून दिली. शरीरानं काटक असलेले प्रहस्त याच्या चेहऱ्यावरील अधिक भेदक दिसत होता. तो कधी हल्ला करेल हे सांगता येत नव्हतं. हा कधीच हसत नसेल. मी कुंभकर्णाला हळूच म्हटलं. माझं बोलणं प्रहस्तानं ऐकलं आणि तुम्हाला आमची भाषा येते छान, पण चेहरापट्टीवरून तर तुम्ही किंचितही असुर न वाटता पूर्णपणे आर्य वाटता. होय, आम्ही आर्यच आहोत. माझ्या या उत्तरावर तो हसला आणि पडवी बाहेर गेला. आजोबा अजूनही आईचं आणि मावशांचं बोलणं ऐकून घेत होते. आजोबा कधी हसत हसत रडत होते, तर कधी रडता रडता हसत होते. बाबा, प्रतिशोध घ्या या आमच्यावर झालेल्या अत्याचाराचा. आई रागात म्हणाली, मुलींनो प्रतिशोध घेऊच, पण सध्या तुम्ही सापडलात याचाच मला आनंद घेऊ द्या. मन भरून तुम्हाला बघू द्या. तुमच्या आईला सुद्धा तुम्हाला बघून खूप आनंद होईल. आधी आपण इथून निघू, सामान बांधा. पहाटेपर्यंत निघालं पाहिजे असं म्हणून आजोबा पडवी बाहेर जाऊन उभे राहिले. आजोबांच्या बोलण्यानं मी मात्र थोडा विचलित झालो. मी कुठे जाऊन आईला विचारलं, आई, आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत का? आणि कुठे जाणार? हो, बाबा नेतील तिकडं, आता इथं नाही राहायचं. आईच्या या उत्तरानं माझ्या मनावर थोडा ताण आला. म्हणजे आश्रमात आपण परत नाही येणार? नाही, तू आणि कुंभकर्ण दोघं मिळून सगळ्यांना सामान बांधायला मदत करा. लवकरच निघायचं आहे. घाईत बोलून आई सामान आवरू लागली. मावशा पटापट त्यांच्या कुटीकडे गेल्या. आजोबांसोबत जाण्याची माझी इच्छा होत नव्हती. मी परत आईला म्हटलं, आई, नको यांच्यासोबत जायला. आपण इथंच राहू. नाही दशग्रीवा, इतके दिवस इच्छा नसताना इथं राहिले. आज माझे वडील आल्यानं या कुंपणात मुक्तता मिळणार आहे. सुखी जीवन सुरू होत असताना आता त्याला नाट नको लावूस. लवकरच माझ्या वडिलांसोबत जाण्याचं तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आईनं चिडून दिलेल्या उत्तरावर काय बोलावं हे मला समजेना. आश्रम सोडणं माझ्या जीवावर आलं. त्यातही या विचित्र लोकांसोबत जाण्याचा विचारानं मन उदास झालं. सुखी आयुष्यात एकदम बेरंग झाल्यासारखं वाटू लागलं. देवांच्या सैन्यात प्रवेश मिळण्याची आशा असुर झाली. यांच्यासोबत जाण्यानं घडवण्याची संधी मिळायची नाही. या विचारांनी मी बेचैन झालो. एकाच जागेवर शब्द उभा राहून कुंभकर्ण आणि विभीषण पटकन सामान उचलून कुटीबाहेर जाऊन उभे राहिले. मला नाही जायचं आश्रम सोडून यांच्यासोबत. आमचं भविष्य अंधारात का ढकलत आहेस? आई, तुला समजत कसं नाही? आईला परत एकदा म्हणालो, पण तिनं दुर्लक्ष केले. मी तसाच उभा राहिलो. दशग्रीवा, आज तुला तसं वाटत आहे. हे सर्व माझ्या आपता आहेत. तुमचं सध्याचंच आयुष्य अंधकारात आहे. उलट त्यांच्याबरोबर जाण्यानं आयुष्यातील खऱ्या प्रकाशाची जाणीव होईल. माझ्यावर विश्वास आहे ना? तुझ्या काहीही विचार न करता मी सांगते म्हणून निघायची तयारी कर. आई मला समजवत म्हणाले आणि माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून परत सामान बांधू लागले. मी उदास होऊन कुठे बाहेर आलो. कुंभकर्ण, बिभीषण, मनोहर, महास्पर्श पडवीत जमा झाले होते. सुरपा आणि कुंभनिशी, खर आणि दूषण लाकडाची आणि मातीची खेळणी हातात घेऊन मावशांसोबत उभे होते. माझी नजर प्रहस्तांकडे गेली. तो आमच्याजवळ पडवीत आला. माझ्याकडे रागानं बघत म्हणाला, तुम्ही आर्य आहात ना? मग आमच्यासोबत नका येऊ. आर्य हा शब्द त्यानं इतक्या तुच्छतेने उच्चारला की आर्यांविषयीचा त्याचा राग त्यातून स्पष्ट दिसू लागला. प्रहस्ता, मी नाही येणार मुलांशिवाय. मुलांना सोबत न्यायला नसेल तर तुम्हाला आम्ही कशाला पाहिजे? आई कुठे बाहेर येऊन रागानं ओरडत म्हणाले. आजोबा घाईनं पडवीत आले. आमच्याकडं कटाक्ष टाकत ते आईला म्हणाले, कैकसी, हे आर्य कुळातले आहेत. आपले कधीच होणार नाहीत. आमच्याविषयी प्रेम आणि जिव्हाळा यांना कधीच वाटणार नाही. यांच्या धमन्यांमध्ये आईपेक्षा वडिलांच्या सन्मानाचा विचार करणाऱ्या आर्य जमातीचं रक्त वाहत आहे. आता हे लहान नाहीत, स्वतःचं संरक्षण करण्यास समर्थ आहे. ह्यांचा मोह सोड. तुम्ही जन्म देऊन दूध पाजून मोठं करेपर्यंतची जबाबदारी पार पाडलीत. त्या नीच ऋषीचे पुत्र त्यालाच लागला. तुम्ही याचा सोबत घेण्याचा आग्रह धरू नका. कितीही जीव लावला तरी विषारी सापाचं पिल्लू मोठं होऊन डसणारच. आजोबांच्या या बोचक बोलण्यानं माझा स्वतःवरचा संयम सुटला.
तुम्ही काय नेणार नाहीत? आम्हालाच नाही यायचं तुमच्यासोबत. हा आश्रम आमचा आहे. आम्ही विश्रवा ऋषींचे पुत्र असल्यानं आर्य आहोत. आम्हाला स्वतःसारखं रानटी जीवन जगण्यासाठी सोबत घेऊन जाणार आहात का? आतापर्यंत कधीही भेटायला नाही आलात आणि आता अचानक येऊन आई आणि मावशांना घेऊन जाण्याची तयारी केली. आई आणि मावशा कुठे नाही जाणार. तुम्ही भेटलात. माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच आईनं मला जोराची थापड मारली. दुसरी थापड मारण्याआधी आजोबांनी तिला अडवलं. मी रागानं आजोबा आणि प्रहस्ताकडे बघितलं. नालायका, तुझी हिंमत कशी झाली माझ्या वडिलांना उलट बोलण्याची? आई रागानं फणकारत म्हणाली. आईला शांत करत आजोबा मला म्हणाले, दशग्रीवा, तुम्ही नका येऊ आमच्यासोबत, पण तुम्ही ऋषीपुत्र आहात का हे आधी तुमच्या बापाला विचारा. तो आम्हाला स्वतःचा पुत्र समजतो का? बघा, मग आयुष्यात बोला. आईला कठोर आवाजात म्हणाले, कैकसी, तुझ्या इच्छेखातर सर्वांना सोबत घेऊ, पण ज्याला सोबत यायची इच्छा नाही त्याच्यावर मी बळजबरी करणार नाही. आजोबा शब्दांनी मी गोंधळून गेलो. मला समजेना काय करावं. कुणाकडेही न बघता मी वडिलांच्या कुटीकडे धावत निघालो. मला आजोबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. एवढा आरडाओरडा झाला तरी वडील बाहेर आले नव्हते. त्यांच्या कुटीत आम्हाला प्रवेश नसला तरी आज हिंमत करून मी जोरात त्यांच्या कुटीचा दरवाजा वाजवला. कोण आहे वडिलांना विचारलं. दशग्रीवा श्वासांवर नियंत्रण मिळवत मी प्रत्युत्तर दिलं. काय काम आहे? थांब, मी बाहेर येतो. वडील कुटीतूनच बोलले आणि फटीतून बाहेर आले. कायम राकट असलेला त्यांचा चेहरा बेदरल्यासारखा बघून मी थोडं शांत झालो. प्रत्येक वेळी रागात बोलणारे वडील आज मृद झाले होते. कोण आहे हल्लेखोर? कुणाच्या जीवाचं बरं वाईट तर झालं नाही ना? कुठे आहेत ते सध्या सगळे? कुटीचा दरवाजा उघडताच त्यांनी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आईचे वडील असुरराजा सुमाले आले आहेत आणि आम्हाला सोबत घेऊन जाणार आहेत. मी त्यांच्या डोळ्यात निखारून बघत सांगितलं. आईचे वडील आले आहेत हे समजल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव कमी झाल्यासारखा दिसला. ते बाहेर येऊन पडवीत ओट्यावर बसले. जा, कशाला थांबलात मग? आमच्या कुटीकडे बघत ते म्हणाले. मला नाही जायचं कुठेही. आपला आश्रम सोडून मला इथंच राहायचं आहे. मी त्यांना ठामपणे म्हटलं. आपलं नाही, हा माझा आश्रम आहे. त्यांच्या अहंकारी उत्तराने मी नाराज झालो. कायम आमचा तिरस्कार करणारे, कधीही लुंकूनही न बघणारे त्यांची पत्नी थरथर कापत कुटीच्या बाहेर आली आणि कुठे आहेत सगळे हल्लेखोर? निघून गेले का असं मला विचारू लागले. पण तिला प्रत्युत्तर न देता मी वडिलांना विचारलं, मी आर्य आहे का? त्यांनी जराही विचार न करता तुच्छतेने उत्तर दिलं, नाही, तू आर्य नाहीस. तुझी आई आश्रमातील दासी आहे असल्यानं तू दासीपुत्र आहेस. धर्मानुसार अनार्य दासींशी विवाह नसतो करायचा. माझी एकच पत्नी आहे आणि एकच पुत्र कुबेर, ज्यानं पितृप्रेमासाठी तुझ्या आईसारख्या अनेक दासी सेवेसाठी पाठवल्यात. दासींनी विवाह करून मी धर्मभ्रष्ट करू का? तुझ्या आईचं कुळ खालच्या दर्जाचं असल्यानं माझं कुळ गोत्र तुला नाही मिळणार. कावळ्यांनी राजहंस होण्याचा विचार सुद्धा नसतो करायचा. असं बोलून ते छद्दी हसले. त्यांच्या तीक्ष्ण आणि कठोर शब्दांनी माझं पूर्ण अवसान गडाळलं. ते पुढे म्हणाले, दासी जोपर्यंत सेवत असतात तोपर्यंत त्यांच्यापासून झालेल्या पुत्रास पालनपोषण करावं व असं धर्मस्मृती सांगते. तुझ्या मातेला व तिच्या बहिणीला मी आज मोठ्या मनानं सेवामुक्त करतो. तुझ्या मातेचे आपता आलेत त्याच्यामुळे दया करून कोणतीही किंमत न घेता तुम्हा सर्वांना बंधमुक्त करून एक प्रकारे मी तुमच्यावर उपकार करत आहे. आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. आणि त्या असुरांना सांग, मुकट लवकर इथनं निघून जा, नाहीतर परिणाम वाईट होतील. तू आता जाऊ शकतोस. त्यांच्या अनपेक्षित शब्दांप्रहारानं माझं अंग थरथरू लागलं. मी जागेवरून हल्लो नाही. आम्ही आर्य नाहीत तर मग आम्हाला वेद पठण यज्ञविधी का शिकवलेत? मी चिडून विचारलं. त्यावरती क्रोधानं मोठ्या आवाजात म्हणाले, हीच माझी सर्वात मोठी चूक झाली. माझ्या पिताश्रींची आज्ञा होती म्हणून धर्मसंहितेचा मी नियम मोडला आणि त्याचीच परतणी म्हणून तुम्ही स्वतःला आर्य समजू लागलात. आश्रमातील फुकटचं खाल्ल्यानं माज आलाय तुम्हाला, म्हणून असे प्रश्न सुचत आहेत. वैदिक आर्य होणं इतकं सोपं आहे असं वाटतं का तुला? तुझ्यानंतर तिसऱ्या पिढीपर्यंत जर आर्य स्त्रीशी संकर झाला तर त्या पुढील पिढीला कदाचित आर्य म्हणून मान्यता मिळू शकेल. चल पळ आता इथून. वडिलांच्या या उत्तरानं मी पूर्ण हाताश झालो. जन्म दिला तेव्हाच का नाही मारून टाकलं? मी रडवेला होऊन विचारलं. त्यावर माझ्याकडं तुच्छ कटाक्ष त्यांच्या बेरकी उत्तरानं मी चावताळलो आणि मोठ्या आवाजात विचारलं, फक्त वासनापूर्तीसाठी दासी ठेवायच्या आणि त्यांच्यापासून पुत्र झाले की हकलून द्यायचं असं धर्मस्मृती सांगते का? माझ्या धर्मस्मृतीवरून बोलण्यानं त्यांना राग अनावर झाला. त्यांनी जवळ असलेली लाकडाचा ओंडका मला जोरात फेकून मारला. ओंडका पायाला जोरात लागल्यानं मी विव्हाळलो. नीच निघ इथून, परत तुझं तोंड दाखवू नको. लायकी आहे का तुझी धर्मस्मृतीविषयी बोलायची? रागानं फणकारत उभा राहून मीवर खेकसले. आज मात्र माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं. मोठ्यानं शिवाय देत मी त्यांच्यावर ओरडलो, किंचाळलो. माझा आवाज ऐकून आई, आजोबा आणि इतर सगळे पळत आले.
काय झालं दशग्रीवा? आजोबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. सर्वजण आपल्या वडील आणि त्यांची पत्नी सावध झाली. मग्रूर होत रागात वडील माझ्याकडं बघू लागले. मीही त्यांच्यावर नजर हटवली नाही. मला मागं सरकून आजोबा वडिलांकडे बघत घोगऱ्या आवाजात म्हणाले, विश्रवा, मी असुरराजा सोमाली. या माझ्या मुली आहेत. तुझ्या नीच कुबेरानं कैद करून तुझ्याकडे पाठवल्यात. त्या परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. जास्त आक्रमकता दाखवशील तर जीव गमावशील. सोमाली, माझे तुझ्यावर उपकार आहेत. तुझ्या मुली मी सांभाळल्यात, जिवंत ठेवल्यात. इतके दिवस त्यांना आणि त्यांच्या मुला तेव्हा स्वतःच्या मुलींचं संरक्षण न करता जीव मुठीत धरून पाळालास आणि माझ्या मुलाला दोष देतोस. स्वतः मृत्यूच्या भयानं उंदरासारखा पळून गेलास आणि मला मृत्यूची भीती दाखवते. तर मित्रांनो, कशी वाटली आपली आजची कथा? तुम्हाला जर कथा आवडली असेल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ऐतिहासिक कथा याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागामध्ये.